हॅलो, नमस्कार, नमस्ते. सर्वांचं स्वागत आहे मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. मी तुमचा सूरज सर घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि एक आनंदाची बातमी. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आपल्याकडे अशी आहे की IBPS ने त्यांचं जे एक्झामचं शेड्यूल आहे त्याची एक शॉर्ट नोटीस रिलीज केलेली आहे. या शॉर्ट नोटीस मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झामची तारीख कधी आहे, तारीख इन द सेन्स की महिना कोणता आहे, प्रिलिमिनरी एक्झाम कधी होणार आहे, मेन्स एक्झाम कधी होणार आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन तुमचे कधी सुरू होते. तसं हे एक फॉर्मल काय म्हणतात फॉर्मलच गोष्ट होती, कारण IBPSचं जे पण कॅलेंडर आहे, जे पण टेंटेटिव्ह कॅलेंडर आहेत किंवा डिटेलचं जे कॅलेंडर होतं ते त्यांनी ऑलरेडीच रिलीज केलेलं होतं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक्झाम कधी होईल आणि त्यालाच एक बूस्टअप करण्यासाठी एक शॉर्ट नोटीस त्यांनी दिलेली आहे. या शॉर्ट नोटीस मध्ये बघूया आपण काय काय दिलेलं आपल्याकडे आहे. बघा, हे आहे ती शॉर्ट नोटीस ज्याच्याबद्दल मी बोलतोय. याच्यामध्ये सांगितलं आहे की ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 यासोबत ऑफिस असिस्टंट म्हणजे मल्टीपर्पज क्लरिकल लेवल ज्याला आपण म्हणतो, आणि ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 म्हणजे मॅनेजरियल लेवल PO पोस्ट. त्यामध्ये SO सुद्धा येतं, स्पेशलिस्ट ऑफिसर सुद्धा येतं. अशी ही नोटीस आपल्याकडे आलेली आहे. आणि याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आपल्याकडे आहे की ऑनलाईन अप्लिकेशन जे आहेत हे कधी सुरू होतील, तर हे होणार 7 जून 2024 पासून 27 जून 2024. म्हणजे 1-2 दिवसामध्ये तुमचे ऑनलाईन अप्लिकेशन एक डिटेल नोटिफिकेशन ते थ्रू करतील. डिटेल नोटिफिकेशन आपल्याकडे येणार आणि अप्लिकेशन फॉर्म भरायची तारीख राहील 7 जून 2024 पासून 27 जून 2024 पर्यंत राहणार आहे. याच्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग. प्री एक्झाम ज्यांना प्री एक्झाम लागतं किंवा जे क्वालिफाय करतात प्री एक्झामिनेशनसाठी, प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी, तर त्यांची जी ट्रेनिंग होणार हे 22 ते 27 मध्ये होणार आणि हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोड मध्ये होऊ शकतं. त्याची पूर्ण कल्पना आपल्याला ऑफिशियल डिटेल नोटिफिकेशन मध्ये मिळेल. त्याच्यानंतर सांगितलं आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झाम. तर प्रिलिमिनरी एक्झाम मित्रांनो ही होणार आहे ऑगस्ट 24. सध्या चालू आहे जून, ऑगस्ट म्हणजे जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 महिने सुद्धा आपल्या हातात नाहीये. तुमची जर कुठे ना कुठे प्रिपरेशन थांबलेली होती लग्न कार्यामध्ये किंवा IPL मॅचेसमुळे किंवा राजकारणामध्ये, तर त्या प्रिपरेशनला तुम्हाला बूस्टअप करायची गरज आलेली आहे किंवा बूस्टअप करायची वेळ आलेली आहे. कारण वी डोंट हॅव टू मच टाइम राईट नाव. आज शॉर्ट नोटिफिकेशन आली, 1-2 दिवसामध्ये तुमच्याकडे डिटेल नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. तर त्या डिटेल नोटिफिकेशन मध्ये आपण एकदा पुन्हा मी घेऊन येईलच की त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं एज काय राहील, सॅलरी काय राहील, फी स्ट्रक्चर काय राहील, त्याला पूर्ण आपण एक्सप्लेन करू एकदा डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर. पण सध्या जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे त्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट 2024 मध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार. याच्यानंतर सांगितलं आहे की रिझल्ट, प्रिलिमिनरी एक्झामचा रिझल्ट कधी, तर हा येईल तुमचा ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्येच. म्हणजे ऑगस्ट मध्ये जर सुरुवातीला पेपर झाला तर ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरचा पहिला किंवा दुसरा वीक मध्ये तुमचा रिझल्ट येणार प्रिलिमिनरीचा. आणि जसा प्रिलिमिनरीचा रिझल्ट आला की 10-15 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की मेन्स एक्झाम होतं आणि मेन्स एक्झाम यांनी सांगितलं आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, म्हणजे 2-3 महिन्यामध्ये येणार आहे तुमचं IBPSचं RRB या वर्षीचा पेपर शेड्यूल किंवा या वर्षीची एक्झाम आपल्या आता सुरू झालेलं आहे. IBPS RRB नंतर लगेच IBPS येणार, SBI येणार आणि बाकी एक्झाम सुद्धा पेंडिंग आहेतच. ठीक आहे. PET मे बी कंडक्टेड आयदर इन ऑनलाईन मोड और फिजिकल मोड यांनी सांगितलेलं पण तसं आहे. याच्या रिगार्डिंग जे पण काही अदर न्यूज आहेत हे आपल्याला www.ibps.in या वेबसाईटवर मिळू शकतं. तर दिस इज ऑल अबाउट दी शॉर्ट नोटीस. एक आलेली आहे. कुठे ना कुठे तुमची प्रिपरेशन थांबलेली असेल तर त्याला लवकरात लवकर सुरू करा. मॉक देणं चालू करा. ऑफलाईन मध्ये जेवढे बुक्स वगैरे तुमच्याकडे आहेत किंवा ऑनलाईन मधले मॉक्स जे आहेत त्याला प्रॅक्टिस करा, कारण वी डोंट हॅव टाइम राईट नाउ. आता नवीन काही शिकायचं किंवा नवीन परत स्टार्ट करायचं एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. जेवढं तुम्हाला येतं, जेवढं तुम्ही केलेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे करायची वेळ आलेली आहे. आणि क्वांट रिझनिंगवर जास्त फोकस करा, कारण की IBPS RRB मध्ये इंग्लिश आपल्याकडे प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये तरी नसतं. तर क्वांट आणि रिझनिंग आपल्याकडे आहे. कट ऑफ तुम्ही बघितला असेल तर कट ऑफ हाय जातो, तर त्यामुळे तुम्हाला थोडीशी प्रिपरेशनची जास्त गरज आहे. तर एकदा याची फुल नोटिफिकेशन आली की त्याला सुद्धा मी घेऊन येईल, त्याला सुद्धा आपण बघूया की त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का, नवीन काही आलेलं आहे. तर आजसाठी आपण इथे थांबूया आणि भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू सो मच.